नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। लोकसंस्कृतीच्या जतनासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करा, राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचं वारसा सह्याद्रीच्या कार्यक्रमातून आवाहन। तर छत्रपती संभाजीनगर शहरातील नो नेटवर्क भागाला ऑक्टोबर नंतर पाणी, मनपा आयुक्तांची माहिती, वाढीव पाण्यामुळे गॅप होणार कमी। आता बघूया सविस्तर बातम्या। लोकसंस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरती कला आणि संस्कृतीचे संस्कार करण्यासाठी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करा, असं आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी वारसा सह्याद्रीचा या कार्यक्रमादरम्यान केलंय। केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने MIT महाविद्यालयाच्या मंथन सभागृहामध्ये आयोजित 2 दिवसीय वारसा सह्याद्रीच्या या कार्यक्रमाचा समारोप समारंभात ते बोलत होते। सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबईचे सहसंचालक श्रीराम पांडे, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक फुरकान खान, MITचे संचालक मुनीश शर्मा यांच्यासह विद्यार्थी, नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्राच्या राज्यगीताने झाली। मोहिता दीक्षित आणि मिलिंद रमेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। वारसा सह्याद्रीचा मध्ये 7 राज्यांच्या लोकनृत्यावरती थिरकले संभाजीनगरकर। 7 राज्यातील 235 कलाकारांचा सहभाग, 7 राज्यांच्या लोककला आणि संस्कृतीचा अनोखा संगम, विविध राज्यातील वाद्यांची संगीतमय सिम्फनी व लोकनृत्यावरती छत्रपती संभाजीनगरकर थिरकताना दिसले। तर विख्यात नृत्यांगना शमा भाटे यांचं कृष्णा द लिबरेटर हे कथक आणि प्रतिमा सूर्यवंशी यांच्या लावणीने प्रेक्षकांच्या मनाला बुरळ घातली। कार्यक्रमात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मणिपूर, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यातील 235 कलाकारांनी लोककला सादर केली। 2 दिवसीय महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शालेय व महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्या कलेचा वारसा विद्यार्थ्यांना माहिती होणं आवश्यक आहे, त्यामुळे लोककलांना प्रोत्साहन मिळेल, तसेच नवीन लोककलाकार तयार होतील। हे व्यासपीठ म्हणजे आपल्या प्राचीन लोककलांना जिवंत ठेवणारं माध्यम ठरू शकतं, त्यामुळे याकडे लक्ष देण्याचं यावेळी राज्यपाल बागडे यांनी सांगितलं। नर्सिंग विद्यार्थ्यांच्या 80-20 या महाराष्ट्र शासनाच्या DMER सरळ सेवा भरतीतील लिंगभेद विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे विद्यार्थी आमरण उपोषणाला बसलेले असून मंगळवारी त्यातील एकाची तब्येत बिघडली, त्यामुळे बुधवारी विद्यार्थी संतप्त होऊन रस्ता रोको करत आंदोलन त्यांनी तीव्र केलं। नर्सिंग विद्यार्थ्यांच्या 80-20 या महाराष्ट्र शासनाच्या DMER सरळ सेवा भरतीतील लिंगभेद करू नये या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारलं आहे। या मागणीसाठी शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागील काही दिवसांपासून विद्यार्थी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। मंगळवारी त्यातील एका आंदोलनकर्त्याची तब्येत बिघडली, त्यामुळे बुधवारी विद्यार्थी संतप्त होऊन रस्ता रोको करत आंदोलन तीव्र करण्यात आलं। त्यामुळे बुधवारी या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व मागण्या त्वरित मंजूर करा यासाठी नर्सिंग विद्यार्थ्यांनी कॉलेज बंद पुकारून विविध संघटनांच्या विद्यार्थ्यांनी धाव घेत मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्या। यावेळी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न देखील विद्यार्थ्यांनी केला। दरम्यान त्यांच्या मागण्यांबाबत माध्यमांशी बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे। तरी कोणती वैद्यकीय टीम आलेली नाही। आम्हाला एकच म्हणायचं का तात्काळ प्रशासकीय विभागाने इथं यावं, भेट द्यावी। 80-20 रद्द करा ही आमची प्राथमिक मागणी आहे। 80-20 हा रद्द म्हणजे काय नेमकं? 80-20 हा एक 10 जूनला एक अधिसूचना काढली सरकारनं। 80% महिलांना नर्सिंग क्षेत्रामध्ये ड्युटीसाठी प्राधान्य दिलं व 20% हे मेल नर्सिंगला प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तर ते असं कुठेतरी चुकीचं होतंय, कारण शिक्षणाच्या वेळेस असा कोणताही क्रायटेरिया नाही। शिक्षणाच्या वेळेस मुलांनाही सारखं शिक्षण आहे, मुलींनाही सारखं शिक्षण आहे, पण कुठेतरी जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो तेव्हा मुलींना कुठेतरी 80% ते राखीव जागा ठेवता आणि मुलांना 20% जागा ठेवतात। आम्हाला सरकारला एकच सांगायचं तुमच्या माध्यमातून की बाबा 80-20 लवकर तात्काळ रद्द करा। शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी 900 मिलीमीटर व्यासाच्या योजनेअंतर्गत फारोळा येथे 26 MLD क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचं पाणी शहराला देण्यात येत आहे। मात्र या वाढीव पाण्यामुळे शहरातील नो नेटवर्क भागाला पाणी पुरवठा सुरू होणार नाही। मात्र दिलासादायक बाब म्हणजे या पाण्यामुळे सध्या असलेल्या
7 ते 8 दिवसांचा गॅप 1 ते 2 दिवसांनी कमी होईल, असं मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलंय. फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात जलपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होतं. मात्र मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे त्यांचा दौरा रद्द झाल्याचं आयुक्त म्हणालेत. फारोळा येथे कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. मुंबईहून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अमगोथू रंगानायक यांची विशेष उपस्थिती होती. तसेच मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, एमजेपीचे मुख्य अभियंता मनीष पलांडे, कार्यकारी अभियंता दीपेंद्र कोराटे, मनपाचे शहर अभियंता फारुख खान, प्रकल्प समन्वयक AB देशमुख, KM फालक, दक्षता विभाग प्रमुख MB काझी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे, DP गायकवाड, उद्यान अधीक्षक विजय पाटील, उपअभियंता MM भाविस्कर, GVPRचे प्रमुख शिवा रेड्डी, व्यवस्थापक महेंद्र गोलथुले, सचिन मुळे यांच्यासह मनपा आणि MJPचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्त जी श्रीकांत यांनी जलशुद्धीकरण केंद्र तसेच नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झालं आहे. लोकार्पण राहिलेलं आहे. टेस्टिंग व इतर किरकोळ कामे पूर्ण करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात येईल. मात्र शहरवासियांना पाणी कमी पडता कामा नये म्हणून पाणी सुरू करण्यात आलंय. ऐतिहासिक शहराची ही ऐतिहासिक पाणी पुरवठा योजना आहे. 2 वर्षांपासून योजना पूर्ण होण्याची आपण सर्व वाट पाहत होतो. उशिराने का होईना पण आता वाढीव पाणी मिळत आहे. त्यामुळे सध्या विस्कळीत झालेले पाण्याचे टप्पे कमी होण्यास मदत होईल. नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 2500 मिलीमीटर व्यासाच्या योजनेचा पहिला टप्पा 200 MLD पाणी पुरवठ्याचा आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी जायकवाडी येथील नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या जॅकवेल व इतर कामांची पाहणी केली. आणि त्यामुळे इथं येता आला नाही आणि सरांनी निरोप दिलेला आहे आणि सरांना निरोप दिला की असे सर्व तयारी आहेत आमचं. आणि परंतु जरी पाणीचं ऑलरेडी आपण टेस्टिंग केलं, बॅक्टेरियोलॉजिकल टेस्ट केल्या, त्या ठिकाणी सर्व सुरूच आहेत, म्हणजे व्यवस्थित आहे आणि त्या पाणी शहराला जात आहेत आणि या पाणीमुळे नक्कीच 1 ते 2 दिवस टप्पा शहरामध्ये कमी होतीलच. आणि एफिशियंटली नवीन ट्रीटमेंट प्लांट असल्यामुळे इफेक्टिव्हली चालवणं, जरी उशीर झाला पूर्ण झाला, हा खूप आनंदाची बाब आहे. त्यासाठी माझे मित्र आणि माझे बॅचमेट MS MJP श्री रंगानायक साहेब, त्यापूर्वी जालनाचे जिल्हाधिकारी पण होते, या ठिकाणी आनंदी त्यांना स्वागत करतो. आणि यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. खूप मॅडमने कालपासून टेन्शन घेऊन तयारी केली, कसे प्रेझेंटेशन करायचं चीफ इंजिनियर मॅडमनी. छत्रपती संभाजीनगर शहराला दररोज मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या 2500 मिलीमीटर व्यासाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेची 39 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. या मार्गावरती 12 ठिकाणी पाईपलाईन जोडण्याची कामे शिल्लक आहेत. त्यासाठी शटडाऊनची मागणी होत असून गणेश उत्सवानंतर या कामासाठी 2 दिवसांचा शटडाऊन दिला जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नियुक्त GVPR कंपनीकडून केलं जात आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंत 39 किलोमीटरची 2500 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या मार्गावरती 1200 मिलीमीटर आणि 700 मिलीमीटर दोन्हीही योजनांची पाईपलाईन आहे. अनेक ठिकाणी या जुन्या पाईपलाईनला नवीन पाईपलाईन क्रॉस होत आहे. अशा ठिकाणी जोडणीचं काम करायचं आहे. त्यासाठी MJP कडून वारंवार शटडाऊन देण्याची मागणी केली जात आहे. मंगळवारी मनपा आयुक्त जी श्रीकांत, MJPचे सदस्य सचिव अमगोथू रंगानायक यांच्यासह अधिकाऱ्यांनी जायकवाडी येथील कामाची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेअंतर्गत शहराला पहिल्या टप्प्यात 200 MLD पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ऑक्टोबर 2025 ची डेडलाईन दिली आहे. त्यानुसार GVPR कंपनीने कामाची गती वाढवल्याचं दिसून आलं आहे. सध्या शहराला जुन्या योजनांद्वारे 130 ते 140 MLD पाणी मिळतं, तर 900 मिलीमीटरच्या योजनेद्वारे ही पाणी मिळू लागलं आहे. त्यामुळे सध्या 170 MLD पाणी मिळत आहे, तर ऑक्टोबर नंतर नव्या योजनेद्वारे 200 MLD पाणी मिळेल. त्यामुळे शहरातील नो नेटवर्क एरियालाही पाणी देणे शक्य होणार आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज.
तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी। BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत। BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय, भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही। मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग। BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय। MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत। शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था। NEP 2020 ची अंमलबजावणी। MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा। स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34। तर वाट कसली बघताय, आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन। मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा। आजच आपला प्रवेश निश्चित करा। 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी डॉक्टर साशा, मी साताऱ्याची आहे। मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी। आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे। रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे। MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे। घरासारखं जेवण मिळतं इथे। माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं। इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं।
पोट भरून असं जेवण भेटतं. इथे आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी थर्ड इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती ही उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मजेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है. ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है. स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो. बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. नव्याने नूतनीकरण केलेल्या औरंगाबाद विमानतळाला परमवीर चक्र स्मृती गॅलरी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली असून ही गॅलरी देशातील कोणत्याही विमानतळावरती अशा प्रकारची एकमेव आहे, जी शत्रूविरुद्धच्या लढाईत शौर्यासाठी भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान असलेल्या परमवीर चक्र प्राप्तकर्त्याच्या अदम्य धैर्य आणि सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करण्यासाठी एक जागा म्हणून काम करते. गॅलरीचं उद्घाटन मानसिंग पवार, कर्नल प्रशांत गौर, विमानतळ संचालक शरद येवले, सर्जन कॅप्टन मोहन रोटे, CISF उपकमांडर गोविंद कुलकर्णी आणि जसवंत सिंग राजपूत यांनी केलंय. ही गॅलरी भारतातील सर्वात शूर सैनिकांना एक अनोखी आणि पवित्र श्रद्धांजली आहे. देशभक्तीवरील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जसवंत सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली मातृभूमी ग्रुपने परमवीर चक्र स्मृती गॅलरी ही गॅलरी तयार केली आहे. या गॅलरीचं पुन्हा उद्घाटन केल्याने विमानतळाची राष्ट्रीय नायकांचा सन्मान करण्याची आणि प्रवाशांमध्ये अभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्याची वचनबद्धता पुन्हा एकदा दिसून येते. यामुळे प्रवाशांना विमानतळावरून प्रवास करताना चिंतन आणि प्रेरणा मिळते. गॅलरी तयार करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष शरद येवले, फिरोज खान, वैशाली हांडे यांनी मानसिंग पवार, सुनीत कोठारी, महेश औटे आणि सुष्मिता जना यांच्यासह पाठिंबा दिला. CISF आणि मातृभूमी ग्रुपच्या सहकार्याने विमानतळ अधिकारी सर्व प्रवाशांना आणि नागरिकांना गॅलरीना भेट देण्याचं आणि देशसेवेचं सर्वोच्च आदर्श धारण करणाऱ्या या असाधारण व्यक्तींना आदरांजली वाहण्याचं आमंत्रण देत आहेत. ऐतिहासिक औरंगाबाद शहरात स्थित विमानतळावरती अलीकडेच प्रवाशांच्या सुविधा, कार्यक्षमता आणि सांस्कृतिक प्रतिनिधित्व सुधारण्याच्या उद्देशाने व्यापक परिवर्तन झालं आहे. परमवीर चक्र स्मृती गॅलरीचा समावेश केल्याने ते केवळ महाराष्ट्राच्या वारशाचे प्रवेशद्वारच नाही, तर राष्ट्रीय अभिमानाचा दीपस्तंभ देखील बनत आहे. बीड पोलीस व चार्ली चॅप्लिन यांनी धारूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जनजागृतीपर पथनाट्य सादर करत नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना व्यसनामुळे कॅन्सर सारख्या आजाराने कसे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, काहींचे संसार मोडले, दारू, गांजा, चरस, सिगरेट, गुटखा आदींच्या व्यसनामध्ये तरुणांचं प्रमाण खूप वाढलं आहे, ते कुठेतरी थांबावं यासाठी श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल धारूर शाळेत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली आहे.
व्यापक जनजागृतीचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, त्यामागील गुन्हेगारी साखळी, कायदेशीर शिक्षा आणि सुरक्षित पर्यायांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. सोमवारी 18 ऑगस्ट रोजी धारूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. चार्ली चॅप्लिनच्या मुख्य अभियानाच्या माध्यमातून समाजसेवक सुमित पंडित आणि सोमनाथ स्वभावने यांनी विविध पथनाट्याद्वारे लोकांना हसवीत सहज व्यसनमुक्तीचे धडे दिले. व्यसनाधीन व्यक्तींना प्रत्येकाकडून पकडून व पानटपरीवरील गुटखा जप्त करून तो जाळ्यात आला. धारूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधत जनजागृती केली. पोलिसांच्या या उपक्रमाचं नागरिकांकडून स्वागत होत आहे. हे अभियान बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या पुढाकाराने प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून धारूर येथील मुख्य बस स्थानक, शिवाजी महाराज चौक तसेच श्रीकृष्ण शाळेत अंमली पदार्थ विरोधात पोलिसांकडून अभियान राबवण्यात आलंय. त्यास अनुसरून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच पोस्को या कायद्याची माहिती देण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राठोड आणि धारूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे व सुलक्ष्मी सेवाभावी संस्थेचे समाजसेवक सुमित पंडित, चार्ली फाउंडेशनचे सोमनाथ स्वभावने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा स्वागत सत्कार केलाय. या कार्यक्रमामध्ये पोलीस स्टेशन धारूरसह पोलीस कर्मचारी, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर उपस्थितांचे आभार समाजसेवक सुमित पंडित यांनी मानले आहेत. माननीय पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीतजी कावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ जनजागृती व नशामुक्ती पोलीस स्टेशन धारूर हद्दीमध्ये राबविण्यात आले. नशामुक्ती जनजागृती अभियानांतर्गत श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल, बस स्थानक धारूर आणि शिवाजी चौक येथे ज्युनियर चार्ली फाउंडेशनच्या मदतीने जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. अंमली पदार्थांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे गंभीर स्वरूपाचे असून त्यामुळे कुटुंब आणि समाज कसा उद्ध्वस्त होतो आणि त्यावरील उपाययोजना यावर ज्युनियर चार्लीच्या मदतीने लोकांना हसत सहज व्यसनमुक्तीचे धडे देण्यात आले. व्यसन हे केवळ वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करीत नसून संपूर्ण कुटुंब आणि पर्यायाने समाज उद्ध्वस्त करते आणि ते भविष्यासाठी मोठा धोका आहे असा इशारा या पथनाट्याद्वारे देण्यात आला. पथनाट्यानंतर जनजागृती उपक्रमांतर्गत लोकांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. धन्यवाद. जय हिंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना संचालक पदाचा कार्यभार डॉक्टर सोमीनाथ सारंगधर खाडे यांनी मंगळवारी स्वीकारला. जवळपास 10 वर्षांनंतर या विभागाला पूर्णवेळ संचालक मिळाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग या दोन्ही ठिकाणी पूर्णवेळ संचालकाची नियुक्ती 6 ऑगस्ट रोजी केली आहे. डॉक्टर कैलाश अंबुरे यांनी 13 ऑगस्ट रोजी सूत्रे स्वीकारली, तर डॉक्टर सोमीनाथ सारंगधर खाडे यांनी मंगळवारी डॉक्टर सोनाली क्षीरसागर यांच्याकडून बुधवारी पदभार घेतला. डॉक्टर खाडे हे राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मागील 10 वर्षांपासून ते जालना जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेत. डॉक्टर खाडे हे उपप्राचार्य म्हणूनही कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट व आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. तसेच विद्यापीठाचा आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त केलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण विभागाचे महापुरुषांचे कौशल्य विचार या पुस्तकाचं लिखाण देखील त्यांनी केलंय. महाराष्ट्राचे महावीर या शहीद सैनिकांच्या पुस्तकाचं लिखाण त्यांनी केलंय. 11वी 12वी नवीन अभ्यासक्रम निर्मितीच्या बालभारतीचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. भूगोल विषयाचा अभ्यास मंडळ सदस्य आहेत. महाविद्यालयामध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून 10 वर्षे त्यांनी काम पाहिलंय. डॉक्टर राजेश करपे यांच्यानंतर जवळपास 10 वर्षांनी या विभागाला पूर्णवेळ संचालक प्राप्त झालाय. मधल्या काळात प्रभारी संचालकांनी काम पाहिलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी सद्भावना दिवस निमित्त स्वर्गवासी राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. तर हर्सुल तलाव परिसर येथे महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज सद्भावना दिवसाच्या निमित्ताने हर्सुल तलाव परिसर येथे महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. हर्सुल स्मृतिवन उद्यान येथे महास्वच्छता अभियान राबवून जवळपास 200
300 किलो प्लास्टिक गोळा करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, समादेशक बल 14 छत्रपती संभाजीनगर विक्रम साळी, सहाय्यक आयुक्त अशोक गिरी, स्वच्छता निरीक्षक सुहास भाले, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, नागरी मित्र पथक कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, जवान आदींची उपस्थिती होती। यावेळी संतोष वाहुळे यांनी सर्वांना सद्भावना दिवसाची शपथ दिली। दरम्यान बुधवारी सकाळी नेहरू उद्यान येथील स्वर्गवासी राजीव गांधी यांच्या पुतळ्यास सहाय्यक आयुक्त अशोक गिरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी सद्भावना दिवसाची शपथ घेण्यात आली। या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी उपअभियंता संदेश येरगेवार, स्वच्छता निरीक्षक सुहास भाले, माहिती व जनसंपर्क विभागाचे रवींद्र खरात, नागरी मित्र पथक कर्मचारी, उद्यान विभागाचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। लोकसंस्कृतीच्या जतनासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करा, राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचं वारसा सह्याद्रीच्या कार्यक्रमातून आवाहन। तर छत्रपती संभाजीनगर शहरातील नो नेटवर्क भागाला ऑक्टोबर नंतर पाणी, मनपा आयुक्तांची माहिती, वाढीव पाण्यामुळे गॅप होणार कमी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।